तर आषाढी वारीच्या निमित्तानं निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आज अहिल्यानगरमध्ये आगमन झालं आणि या पालखीचा अहिल्यानगरमध्ये मार्केट यार्ड इथं 2 दिवस मुक्काम असतो। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दिंडीचं नगर शहरामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। यावेळेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांनी। श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची जी पायी पालखी आहे ती पंढरपूरकडे रवाना होत आहे। त्र्यंबकेश्वरहून निघलेली आहे। मजल दर मजल करत ही पालखी आता अहिल्यानगरमध्ये पोहोचली आहे। आपण जर या ठिकाणी पाहू शकतो तर अहिल्यानगर शहरामध्ये ही पालखी प्रवेश करते। हजारो जे वारकरी आहे हे वारकरी या ठिकाणी आपण पायी पायी जाताना दिसत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी या पालखीसाठी ठेवण्यात येत असतो। आपल्या अहिल्यानगर शहराचे महापौर सुद्धा या ठिकाणी आहेत। आज दिंडीनगर शहरात पोहोचतील काय विठुरायाकडे साकडे घालताल तुम्ही? आता विठुरायाकडे आता आपलं नगर चांगलं स्वच्छ सुंदर नगरचं अहिल्यानगर शहराचं नाव हे पूर्ण देशात हो आणि नगरकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हे विठुरायांकडे मी साकडे पांडुरंगाला एकच सांगणारे माझा बळीराजा सुखी झाला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे आणि सर्वांना ह्या महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे। शेतकऱ्यांना सरकारने हे आपलं एक पालकत्व हे स्वीकारलेलं असताना सुद्धा सर्व शेतकरी सुखी झाला पाहिजे याबाबत एक काहीतरी धोरण विठुरायाकडे आपण काहीतरी मागणार आहे की या शासनाला चांगल्या प्रकारे विचार करून आपल्या शेतकऱ्यांना सुखी करावं। शेवट करील तो काय नो हे महाराज, त्याच्या हातात सर्व काय, तो काय ठरवलं तो काही करू शकतो आणि ठरवलं तर काहीच करू शकत नाही। फक्त एकच जे भोळ्या भावड्या वारकऱ्याचं एकच दैवत म्हणजे माझा अखिल कोर ब्रह्मांड नायक पंडित पांडुरंग परमात्मा, ज्याची एक वर्षातून एक वारी घडावी हाच मनामध्ये एक वारकऱ्याच्या मध्ये एक इच्छा असून ती दरवर्षी घडत असते। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर।